आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। एका दिव्यांग तरुणाला बेघर केलेल्या कारवाईचा हा व्हिडिओ आहे। काळीत सर्र करणारा हा व्हिडिओ आहे बीड मधला। पोलीस कारवाई करताना हा दिव्यांग तरुण खाकी वर्दी समोर झुकलाय। बोलता येत नाही, चालता येत नाही, तरी हा दिव्यांग तरुण खाकी समोर गयावया करून कारवाईला विरोध करतोय। पण एवढं होऊनही त्या खाकी वर्दीला पाझर फुटलेला दिसत नाहीये। सामान्य माणसाने कुठं जायचं असं बोलतोय ते त्याला बोलायला येत नाही। आम्ही कुठं झोपायचं, आम्ही कुठं राहायचं, तुम्हाला वाटामध्ये काम करायचं आहे का? रोज पाणी घालत आहे इथं। 5 रुपयाला केळं विकायचा आणि ह्या झाडाला पाणी घालायचं 200 रुपये देऊन त्यांचे पैसे कुठे टाकायला? काय झाले अकराची अशी तारंबळ करून काय झालं असं? विशेष म्हणजे बीड पोलिसांनी JCBनं फक्त त्याचं घर पाडलं नाहीये, तर संसार उद्ध्वस्त केलाय। पैशा पाण्यानं जगवलेल्या झाडांची कत्तल केली आहे असा आरोप या पीडित महिलेचा आहे। त्या पाण्याचा व्यवसाय करते माझं पोरग अपंग आहे, वाटलं तरी येऊन जागेवर बघायचं आमचे हाल काय येतं। पण हे झाडांनी पाणी लेकराला इतकं घातलं नसेल एवढं घातलंय मी कशामुळे एवढे आमच्यावर अत्याचार, एवढा 330 गायरान आहे, त्याच्यात एक माणूस उठवला नाही ना आमचंच का पाडद्याचं। या पारधी समाजाच्या कुटुंबाच्या बाजूनं ऑल इंडिया पॅन्थरनं आवाज उठवलाय आणि या कुटुंबाचं पुनर्वसन होईपर्यंत त्यांना थेट शासकीय विश्रामगृहात राहायला द्यावं अशी मागणी केली आहे। पाटोद्यामध्ये सरकारी हॉस्पिटलच्या पाठीमागे बारकू सोपान पवार या पारधी समाजाचं कुटुंब अनेक वर्षांपासून सरकारी जमिनीवरती घर करून राहत होतं। पण काल कसली नोटीस न देता त्यांचं घर उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। पाटोद्याचे तहसीलदार आणि पोलिसांनी ही कारवाई केली। पावसाळा सुरू असताना आदिवासी समाजाच्या पारधी कुटुंबाला त्या ठिकाणी बेघर करण्यात आलेलं आहे। मी प्रश्न विचारतोय पालकमंत्री अजित पवार यांना की या बीड जिल्ह्यामध्ये जिथे तुम्ही पालकमंत्री तिथं पारधी समाज सुरक्षित नाही। अजितदादा पवार लाज वाटली पाहिजे की पावसाळ्यामध्ये पारधी समाजाला बेघर केलंय आणि बेघर करत असताना दिव्यांग असलेला अपंग असलेला तरुण पोलिसांच्या पायावरती बुटावरती डोकं ठेवून विचारतोय की आम्ही कुठं जायचं। त्याला बेघर करून काय मिळालं? शहराचा सहारा घेणाऱ्या पारधी समाजाला मुख्य प्रवाहात येऊ द्यायचंच नाही का? हा प्रश्न सुद्धा ऑल इंडिया पॅन्थर सेना विचारत आहे आणि या घटनेचा निषेध करून तहसीलदार आणि पोलिसांवरती कडक कारवाई झाली पाहिजे। पारधी समाजाच्या या कुटुंबाला घर मिळालं पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्थर सेना मागणी करत आहे। तात्काळ त्याला पाटोद्याच्या गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची परवानगी देऊन जोपर्यंत शासकीय घर मिळत नाही तोपर्यंत शासकीय विश्रामगृहामध्ये त्याला ठेवण्यात यावं अशी ऑल इंडिया पॅन्थर सेना मागणी करत आहे। या प्रकरणी बीड पोलिसांकडून अजूनही कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये, तर पालकमंत्री अजित पवार या प्रकरणी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपल्याला याविषयी काय वाटतं, या घटनेविषयीची आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।